केस बघा आज स्पर्धेचा उद्घाटनीय 4 वाजून 1 मिनिटांनी 8 सामने क्लिअर झालेत. नक्कीच अगदी भिवंडी नवीन 40 संघटनेची जी संघटना आहे त्या दिवसातून आपण पहिल्या दिवसातून हजेरी पाहिली. तर संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांनी ते पहिल्या चेंडूवर मोठी विकेट सनीच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद सुशील. त्यानंतर आपले सचिव रमेशजी तरे, खजिनदार घनश्यामजी भोईर, सहसचिव धर्मेंद्र तांगडी, विशेष निरीक्षक म्हणून घनश्यामजी भोईर, संदेश पाटील, संदीप मोरे आणि ज्ञानेश्वर चिकणे. नक्कीच बजरंग पाटील करून झेल टिपला गेलाय. बजरंग पाटील अगदी शॉर्ट मिड विकेटला उभे आहेत आणि जय गावदेव वडनगर संघाचे ते देखील 40+ चांगले गोलंदाज. कित्येक स्पर्धेतून त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आणि दुसरा फलंदाज मैदानामध्ये इंटर होतोय प्रवीण. तिथे हा फटका चांगला आहे. बघूया यशवंत पाटील कौ कॉर्नर रिजनला चेंडू उचलतात. पहिली सिंगल धाव पंकजच्या बॅट मधून, सॉरी प्रवीण. नक्कीच बघा आपले चौधरी सरांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. कोणासाठी आहे मोरे? कोणासाठी आहेत? सचिन पवार. क्या बात आहे. सरांकडून 500 रुपये आलेले आहेत. धावसंख्या 8. बघा चौधरी सरने जे पैसे सचिन पवारला लावलेत चुकून न कळत कोणाकडे असतील. यस धन्यवाद. या या थांबा थांबा मोरे सर थांबा. थांबा ना चिकणे सर. ओर द्या ना. द्या आता द्या आता द्या आता द्या ना. आता जवळ आले होते. थांबा थांबा सचिन पवार 2 मिनिटं थांबा. थांबा ओर होऊ दे ना मोरे सर. ओर होऊ द्या. हा फटका बघूया पुन्हा एकदा बसलाय यशवंत पाटील झेलच्या खाली आणि ते झेल टिपलाय.
जोशी साहेबांचे सहकारी मित्र आणि संदीपजी मोरे यांचे चांगले मित्र आहेत रामचंद्रजी दलवी, आर्यन सिटी भिवंडी. इथून सध्या आपल्या दमन चषकाचं लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहेत. त्यांनी अध्यक्ष साहेबांना आणि संदीप मोरे यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. रामचंद्र दलवी आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 9 धावा 2 विकेट. पहिल्या ओव्हरची एक संत आणि शांत सुरुवात. नक्कीच आज पहिला सामना गमावल्यानंतर जय गावदेव वडणूकर संघाने देखील चांगली कामगिरी त्यानंतर केलेली आहे. आपले विलास मूर्ती राणाल 40+ एक उत्कृष्ट खेळाडू चंद्रकांत नाईक उर्फ छोटू यांनी दमन दौऱ्यासाठी खास करून शुभेच्छा दिलेत. धन्यवाद चंद्रकांत नाईक. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्या चेंडूवर एक धाव आली मुंटूच्या बॅट मधून. तर सलामीला कीर्तीनं आज पहिल्याच सामन्यातून सामनावीर पारितोषिक घेतलेले आहे. चांगला चेंडू अगदी चांगल्या लाईनात लेंथ मध्ये डॉट बॉल. 8 चेंडू 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात वराल देवी ताडाली. इथून जर हा सामना वडनगर संघाने जिंकला तर आजच्या गटातून 3-3 विजय. काय फटका आहे. लॉफ्टेड सुरेख टायमिंग. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदार गेला न भर, आणि पदार गेला न भर. पुरीदाराचा पुन्हा दांडा धर, पुरीदाराचा पुन्हा दांडा धर, पुरीदाराचा पुन्हा दांडा धर, पुरीदाराचा पुन्हा दांडा धर. शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदार गेला न भर, पुरीदाराचा पुन्हा दांडा धर, पुरीदाराचा पुन्हा दांडा धर, पुरीदाराचा पुन्हा दांडा धर. धावसंख्या 16 झालेली आहे. नक्कीच आज कीर्तिमान फारे खेळलेले आहेत. वरालदेवी ताडाली संघाचा फलंदाज. इथे बघूया आता मोंटू आणि कीर्ती दोन्ही गाड्या एकाच रोवर आहेत. नक्कीच पंचांचा देखील सर काय निर्णय आहे या चेंडूवर. डॉट बॉल. यस इथे चांगला फटका. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. फक्त धाव मिळेल 1. एका धावेने संघ पोचतोय 17 वर. 11 चेंडू मध्ये 17. पहिल्या ओव्हर मध्ये 9. दुसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडू मध्ये आल्यात 8. बघूया षटकातील पुढचा चेंडू फुलटॉस आहे. चेंडूच्या समोर पुन्हा एकदा अशोक पाटील. आज अशोक पाटील तर सॉरी यशवंत
आता मात्र चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क झालाय. धावसंख्या 26. या 6 धावींनी धावसंख्येला आकार आलाय. कीर्ती थोडासा नाराज आहे कारण की या सामन्यातून त्यांनी 4 चेंडू डॉट केलेत, 3 षटकार आणि 3 सिंगलना 21 धावा बनवलेले आहेत. 10 चेंडूमध्ये 21, त्यामध्ये 4 चेंडू डॉट. आता बघूया उमेश चौधरी संघाचा संघनायक आहे. चला पुढील दोन्ही संघ आपण यायचं आहे. गावदेव चौट्या डुंगे आणि कानई स्पोर्ट पाये. नक्कीच अगदी आपण त्या दोन संघाचा विचार केला तर 3-3 सामने त्यांनी गमावलेत. मात्र या सामन्यातून एक विजय दमन चषकाचा एका संघाच्या नावावर लागेल, मग तो डुंगे असेल अथवा पाये. इथे ऑन द ऑफच्या अंतर्गत चेंडूला खेळलाय. बघूया चेंडू चाललाय डीप स्वीपर कव्हरला. तिथे थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळते सनीकडून. धावा आलेत 2. धावसंख्या 28. योगेश चिकणे हा फटका अगदी डेपा बॅकवर्ड स्क्वेअरलेग रिझन मध्ये फक्त एक सिंगल. उमेश थोडासा नाराज. दोन्ही खेळाडूंनी याआधी सामनावीर पारितोषिक मिळवले याची आठवण, कारण की डोक्यामध्ये ही एकविरा आईची आगरी कोळ्यांची शान टोपी आपण पाहतोय जी संजय पाटील जून आंदोरकी यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. शेवटचे 4 चेंडू. अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो. दमन चषक 2024. काय फटकाय वा. तिथे पप्प्या काबूकार चेंडूला उचलतोय. मिळेल फक्त 1 आणि 1च, कारण की कीर्तीच्या पायाला दुखापत आहे. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब. 30 धावा 21 चेंडू मध्ये 30. नक्कीच आपण होम फोटो स्क्रीनवर सन्माननीय अध्यक्ष मनोज जोशी साहेबांना दाखवलं जातं. संदीप मोरे, त्यानंतर धर्मेंद्र तांगडी सहसचिव. इथे चांगली फिल्डिंग केलेली आहे. दुसरीसाठी निघाला आहे उमेश आणि ते दुसरी येईल का तर होय आलेली आहे. बत्तीस धावा लागलेत. नक्कीच जर या सामन्यातून वडनगर संघाने विजय मिळवला तर आजच्या ग्रुपमधून 3 संघ समान विजेते होतील आणि नेट रनरेटनुसार नक्कीच कुठले संघ क्वालिफाय होतील याचा विचार केला जाईल. 2 धावा इथे पूर्ण केल्यात उमेशनं. धावसंख्या 34 आणि या इनिंगचा या डावातील शेवटचा चेंडू आहे. चला संघाने घ्या आपण. पाये आणि डुंगे दोन्ही संघाने घ्यायचं आहे. इथे हा शेवटचा चेंडू डॉट. धावा बनवलेत 34 आणि विजयाचं लक्ष आहे
35 धावांचं. बघूया मित्रांनो ग्रुप ए मधून आता सामना वरादेवी ताडली संघाने जिंकला तर टॉप 1 वर राहील 4 विजेत्यांचं. आणि सामना जर वडुनगरने जिंकला तर समान विजय होतील. टेमघर, ताडाली आणि वडुनगर. मात्र त्यानंतर आमचे रमेश तरे सर नेट रणनीती काढतायत. 2 संघ क्वालिफाय, 1 संघ स्पर्धेतून बाहेर होईल. आता फायनलचे पहिला फायनल डुंगे विपक्ष पाये कैसा हराया. 1 विजय पक्का आहे. दमन चषकातून 1 विजय, 2 पैकी 1 संघ घेईल. 3-3 हरलेत, हरकत नाहीये. चला घनश्यामजी भोईर नाणेफेकी करून घ्या. शैलेश पाटील आलेत. चला चला नक्कीच दोन्ही संघ विजयाचं खातं खोलण्याचा प्रयत्न करतील. आता भले 3 संघ 3 सामने हरलेत, मात्र या सामन्यातून चांगली लढत पाहायला मिळेल आपल्या भिवंडीच्या सर्व 40+ खेळाडूंना. चला घनश्यामजी भोईर आपले शुभ हस्ते आपण सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करा. हेड आणि टेल. शैलेश पाटील नाणेफेकी जिंकलेली आहे. चार वाजून 21 मिनिट झाले. सामना होईल, आरामात सामना होईल. शैलेश पाटील 4 ओव्हरचा सामना होईल. 4 वाजून 21 मिनिट झालेली आहेत. फलंदाजी यस. चला डुंगे संघाने फलंदाजी घेतलेली आहे. चला विजयाचं लक्ष 35 आणि यानंतरचा आजच्या दिवसातील एक शेवटचा सामना होईल. मेगा फायनल. दोघांनी 3-3 नक्कीच. मला वाटतं दोन्ही संघांनी इथे 2-2 हजार रुपये कमिटीला देऊन सामना खेळावा. जिंकल त्यांनी 4 घ्या आणि समान सामना सुटला तर कमिटीला राहू द्या. हा बघा इथे सलामीर जोडी ज्ञानेश्वर चिकणे आणि सनी. कारण की नंदेशेठ जवळजवळ ग्रुप ए चा निकाल स्पष्ट झालेला आहे की नंतरचे जे 2 संघ खेळणार आहेत ते आजच्या गटातून जवळजवळ बाद फेरीतून बाद झालेले आहेत. साखली सामन्यातून. यस यस. म्हणून बोलतो 2-2 हजार रुपये काढा. जिंकेल त्याला द्या.
सामना बरोबर सुटला तर जमा ठेवा. चला अधिक वेळ घेऊ नका लगेच. अजून आपल्याला एक सामना आजच्या दिवसातील कव्हर करायचा आहे. 4:25 9वा सामना प्रेक्षकांच्या समोर. 10:05 आजचा पहिला चेंडू आपण टाकलाय. यस, पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडूला टर्न केला ऑन साइडला. डीप मध्ये उमेश चौधरी चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत ज्ञानेश्वर चिकणे सरांनी. धावसंख्या अगदी 2 आणि धावांचा श्री गणेशा. बैक टू द बॉलर. क्या बात है. कीर्तीचा कीर्तिमान खेळ. दोन चेंडू 3 धावा. पहिल्या 2 चेंडू मध्ये ज्ञानेश्वर चिकणे यांच्या खात्यामध्ये या 3 धावा आहेत. वा, बॅटची करा. शॉट थर्डमॅनला दत्ता पवार पिक्चर में. इथे दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 35 बनवायचे आहेत आणि पहिल्या 3 मध्ये आलेत 5. अगदी चेंडूला लेट कट केलाय. एकापेक्षा जास्त काय नाही, एकच धाव येईल आणि धावसंख्या 6. चार चेंडू मध्ये 6 धावा. इथे फटका चांगला आहे, मात्र चांगले इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. फक्त एक सिंगल. 5 चेंडू 7 धावा. आणि हा चेंडू आलाय डॉट. कीर्तीचा कीर्तिमान चेंडू. नक्कीच आचार्य आमचे जाम भारी. नक्कीच किशोर चिकणे आणि त्यांचे सहकारी. नक्कीच अगदी नंदेश्वर पाटील यांनी बघा संपूर्ण आपल्या कमिटीला आणि आमचे जे आचार्य आहेत नक्कीच चांगली सोय. आजच्या पहिल्या दिवसातून चहा पाणी असेल, नाश्ता जेवण अगदी वेळेवर. संजय आलेत. चांगला फटका आपण पाहतोय. दुसरी धावेचा प्रयत्न आहे आणि ते फलंदाज ज्ञानेश्वर चिकणे. धावचीत बात. सात चेंडू मध्ये 9 धावा आलेत आणि पहिलं सांघिक यश. थँक्यू. नवीन फलंदाज मला वाटतं जय
जय आलेला आहे. ते हिट विकेट दिली. ये तो बाना है, उसको और कुछ कहना है. दिखाव पे मत जाओ, अपनी अक्कल लढाव. इथे विकेट चांगली दिलेली आहे. नक्कीच नक्कीच अगदी चहाचा आस्वाद घेताना आमचे संपूर्ण बघा व्हॉलीबॉलच्या ग्राउंड मध्ये ज्या आपल्या फोर व्हीलर काही गाड्या आहेत त्या तिथून हटवायच्या आहेत प्लीज. व्हॉलीबॉलचा जो ग्राउंड आहे तिथे आता ते प्रॅक्टिसला येत आहेत. ज्या कोणाच्या आपल्या खेळाडूंच्या गाड्या असतील तिथून जरा साईडला पार करा प्लीज. अगदी चांगला चेंडू होता. वाईट यॉर्कर, बॅटची कडा लागून चेंडू शॉर्ट थर्डमॅनला दत्ता पवारनं उचललाय. एक सिंगल धाव. सिंगलना धाव संख्या 16 झालेली आहे. ते उमेश चौधरी फक्त एक सिंगल. धावसंख्या 17. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि 2 बाद 17. 35 बनवायचे आहेत. आता 13 मध्ये 18 शिल्लक. बघूया इष्टरक्षक दीपक इथे हा फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत मात्र इथे
हा चेंडू वाईट. धावसंख्या 28. इथे मिस्टाईम फटका आहे. बघूया चेंडू हवेमध्ये. शॉर्ट लेगला चेंडू सेफ लँड होतोय आणि ते 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 30. आता फक्त 4 धावा दूर आणि चेंडू शिल्लक आहेत 5 धावा दूर आहे. नक्कीच 35 बनवायचे आहेत. 30 झालेत. 10 चेंडू मध्ये 5. हा चेंडू आलाय वाईट. चार. चांगलं फिल्डिंग डीप मध्ये. बत्तीस झालेत. 32 धावा. चेंडू अजून 3 ओव्हरचे 3 शिल्लक आहेत म्हणजे 9 चेंडू मध्ये 3. पायचीच्या अपील. नक्कीच डॉट बॉल. बघा ज्या गाड्या आहेत व्हॉलीबॉल ग्राउंडच्या अगदी लागून ज्या आपल्या 4 व्हीलर गाड्या आहेत आपल्या खेळाडूंच्या असतील तर काढा मित्रांनो प्लीज. आपल्या वारंवार तिथून सूचना येत आहेत. गाड्या काढा प्लीज. व्हॉलीबॉल जो ग्राउंड आहे आपल्या स्टेजच्या उजव्या बाजूला जिथे गाड्या पार्क केलेत ही एक सिंगल. धावसंख्या 33. 17 चेंडू मध्ये 33. किती आवाज द्यायचा. 32-22 क्रमांकाची गाडी आणि 91-61 इनोवा गाडी. चला प्लीज त्या गाड्या काढा. खेळाडू अथवा मान्यवर. तेहतीस धावा झालेत. आता 6 मध्ये 2. गोलंदाज नवीन आणि नवीन ओव्हर. 4. 6 चेंडू मध्ये 2. इथे का हलक्या हातानं धाव कंप्लीट केली आणि स्कोर इज लेवल. 19 चेंडू 34 झालेत. 5 मध्ये 1. 2 विकेट गेलेत. आणि हा विजयी फटका जयच्या बॅट मधून. नक्कीच अगदी चेंडू देखील थांबला आहे. फक्त एकच धाव. नक्कीच तिन्ही संघ नायक आपण या सोनादेवी टेमघर, वरालदेवी ताडाली आणि जय गावदेव वडुणवघर. नक्कीच पुढील सामना लगेच आपल्याला सुरू ठेवायचा आहे.